त्यानंतर आपण कोळी सरांना विनंती करूया, या योगेश कोळी सर आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। दीपक दादा कदम आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कोळी सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे। यस कदमवाडी संघ आपण टाळ्या होऊन द्या एकदा जोरदार, दीपक कोळी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या, जे सकाळच्या सत्रापासून पंचांची भूमिका तंतोतंत पार पाडली असे दीपक कोळी योगेश कोळी सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। त्यानंतर आपण जाऊयात ज्यांनी आज आपल्याला यूट्यूब आपल्याला दाखवलं, ज्यांनी तंतोतंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली असे ओम साई MTC चे सर्व सागरदादा फराड यांना विनंती करतो की आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। ओम साई MTC साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। आज आपल्या गावावरून हा सामने लाईव्ह कव्हरेज केले असे ओम साई MTC चे सर्व सागरदादा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। या सागरदादा यस सागरदादासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या। ओम साई MTC चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। सागरदादा फराड यांचा ओम साई MTC चॅनल। आणि यानंतर आपण जाऊयात ज्यांच्या वाणीतून आपण सकाळपासून समालोचन ऐकलं, सानपाडा पश्चिम महाराष्ट्रातील एक सानपाडा नगरी आणि पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज सुनीलजी लांबोर सर, एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या सुनील लांबोर सरांसाठी। यस सुनील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या। दोन्ही संघाला विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या सुनील लांबोर सरांसाठी। यस त्यानंतर जे स्कोररच्या भूमिकेत सकाळपासून होते कदमवाडी उपवळे संघाचे राजदादा, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो। या राजदादा तंतोतंत स्कोर त्यांनी अपडेट दिला आमच्यापर्यंत, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। बाबासूदादा पाटील आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल। त्याचबरोबर 32 आणि DD सरांचं नाते एक काहीतरी वेगळंच आहे। ज्या वेळेला स्पर्धा असतात DD सर आवर्जून त्या स्पर्धेमध्ये उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि DD सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो। प्रत्येक खेळाडूचा इतिहास त्यांना पक्का माहिती आहे, त्यांना सांगण्याची गरज नाही आणि त्यांचा आता या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो बा। दत्ता धोंडे सर उर्फ DD या नावाने ते सुपरिचित आहेत। 32 शिळा तालुका आणि त्यांचं नाते काहीतरी वेगळंच। मानेवाडी या संघाला रिप्रेझेंट करत असताना त्यांना आपण पाहिलं, परंतु ॲज अ कॉमेंटेटर म्हणून ते सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जातो। DD सर आपले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। अतिशय सुंदर समालोचन आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो। त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेसाठी 11,001 हे प्रथम पारितोषिक पुरस्कृत केलं सुनीलजी गायकवाड साहेब, किरणजी पाटील साहेब, आपल्या मनापासून आभार आणि ते या ठिकाणी उपस्थित असतील तर आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार। त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 7,001 जे आम्हाला पुरस्कृत केलं अनिलजी धुमाळ, राकेशजी शेवडे, आपणास देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील यायचं आहे। आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार। चेक मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण हे बक्षीस जाते होते म्हणून आज आपण या ग्राउंडवर खेळलाय। त्या बक्षीस दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। कदमवाडी संघ आपल्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत, कारण या बक्षीस दात्यांमुळे आज आपण हा चषक पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वात आपण सुरेख दैदिप्यमान असं नियोजन केलंय। अनिलजी धुमाळ साहेब आणि राकेशजी शेवडे साहेब या द्वितीय क्रमांकाचे पुरस्कर्ते आणि आपला शुभ सन्मान दादाजो शेवडे यांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार।
आपलं आयोजन म्हणून तुम्ही सर्वजण एकत्रित आला. आज आपला तालुका एकत्रित आला. प्रत्येक गावागावाला जोडणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. दोस्ती 11 हा संघ फक्त स्पर्धा खेळत नाही तर तो स्पर्धा भरवतो सुद्धा, हे आज आपल्याला पाहायला मिळालं. आणि काय आयोजन होतं, सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. दोस्ती 11 उपवळे कदमवाडी या संघाचं. त्यानंतर आमचे ट्रॉफी सौजन्य संदीप दादा कदम आणि मारुती दादा कदम. या दादा आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार. संदीप दादा कदम आणि मारुती दादा कदम कुठे असतील तर आपण देखील लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. प्रकाश दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. हा आपला मान आहे भाऊ. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ओळख आहे, टॅगलाईन आहे. आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. हे महादेव कदम आहेत. महादेव कदम सर, एक मिनिट थांबू होतो, कारण महादेव कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. कारण हा चषक ज्यांच्या नजरेतून आणि ज्यांच्या स्वप्नातून आज साकार झाला आणि कदमवाडी उपवळे या संघाला एकत्र करण्यात नीव ज्या माणसाने बांधली त्याचं नाव म्हणजे महादेव कदम. त्यांच्या सत्कारात आज सर्वच जण सामील होणार आहेत. आणि इथे पहा महादेव कदम यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला गेला. त्यानंतर स्टेज सौजन्य विजय दादा कदम आणि सुभाष दादा कदम. ही संपूर्ण छायाचित्र या कॅमेरामध्ये कैद केली जातील. येस, पहा त्यांच्याकडून त्यांच्या निकटवर्तीयांकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की उपवळे कदमवाडीला एकत्र करणारा कोण असेल तर तो म्हणजे महादेव कदम. यस, ओटू सुनील सर. विजय दादा कदम आणि सुभाष दादा कदम आमचे स्टेज सौजन्य ज्यांच्या माध्यमातून हा मोठा आपण व्यासपीठ पाहिला, त्यांचा शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जातो. विजय दादा कदम आणि सुभाष भाऊ कदम, प्रशांत दादा बिळासकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान आम्ही करतो. चला या लगेचच करायचं, कारण उजेड जर असला तेव्हाच तर फोटो काढायला मजा येते, बरोबर ना. येस, साईराज जरासा वरती या. साईराज थोडासा वरती या आणि त्या कोपऱ्यामध्ये उभा राहा. त्यानंतर आमचे युट्यूब सौजन्य अजय दादा कदम आणि अभिजित दादा इंगवले कुठे असतील या आपला शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतो. युट्यूब सौजन्य अजय दादा कदम आणि अभिजित दादा इंगवले. विक्रम दादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवायला पैसे लागत नाहीत. त्यानंतर आपण तयार राहायचं आहे. अंपायर सौजन्य कुमार विक्रम कदम, कुमार विघ्नेश कदम आणि कुमार सिद्धेश कदम यांच्या माध्यमातून आपल्याला अंपायर सौजन्य लाभलं. त्यांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करणार आहोत. येस, ज्यांचं नाव आम्ही घेऊन त्यांनी कृपया लवकर लवकर स्टेजवर या, कारण बक्षीस ट्रॉफीसाठी आपण वाट पाहताय. आम्ही देखील वाट पाहतोय घरी कधी जाऊ, कारण थोड्याच वेळात या ठिकाणी. त्यानंतर समालोचक सौजन्य कुमार संदेश कदम आणि कुमार सुजित कदम या ठिकाणी असतील तर लगेच जर यायचं आहे, धावत या. त्यानंतर तुषार कदम आपल्या उपस्थितीमध्ये यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. चेतन भाऊ, आवर्जून आम्ही उल्लेख करू, ही सर्व मुलं एका संघामध्ये खेळतात आणि स्पॉन्सरशिप मध्ये देखील त्यांचा हातभार आहे. याहून जास्त काय म्हणू शकाल. संपूर्ण गाव आज एकत्रित आला. स्पर्धा एकाची नसून ही संपूर्ण गावाची स्पर्धा हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज प्रत्येक टीम मधल्या खेळाडूने या स्पर्धेच्या अनुषंगाने प्रत्येकाने खूप चांगले योगदान दिलं. एक चांगली बाब आहे. बॉल सौजन्य कुमार संकेत कदम आणि कुमार संग्राम कदम. बॉल सौजन्य कुमार संकेत कदम आणि कुमार संग्राम कदम यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. मला तर वाटतं माझ्या लाईफ मध्ये अशी पहिली स्पर्धा असेल की जो संघ स्पर्धा भरवतो आणि त्या संघातील स्पॉन्सर म्हणजे जे खेळाडू खेळतात मैदानावरती ते स्पॉन्सरशिप करतात, ही एक चांगली बाब आहे. आणि पहा, प्रत्येकाला अभिमान आहे आपल्या संघाचा, आपल्या गावाचा आणि आपल्या गावाच्या नावाचा.
म्हणूनच आज प्रत्येक जण या आयोजनामध्ये सामील झाला. त्यानंतर जेवण सौजन्य पंकज दादा कदम आणि साईराज दादा कदम या आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणारा लगेच यायचा आहे. पंकज दादा आणि साईराज दादा कदम, तुषार दादा शिवणारे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जाणारा. त्यानंतर बॅनर सौजन्य अनिल दादा गायकवाड विकास दादा कदम या आपण देखील लगेच यायचा आहे. आज तो काय झेल पकडला अनिल दादा गायकवाड यांनी. चला लगेचच यायचं आहे. अनिल दादा गायकवाड विकास दादा कदम बॅनर सौजन्य त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणारा. त्यानंतर पाणी सौजन्य तेजस दादा कदम आणि तुषार दादा कदम. पाणी सौजन्य संदीप दादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जाणारा. संदीप दादा ज्यांच्याबद्दल बोललो तर मादळगाव गावातून बिलॉंग करतात. त्यांना विनंती करतो की आपण या पुढील सत्कार आपण करायचा आहे. मादळ गावातून बिलॉंग करणारे संदीप दादा आपल्याला विनंती करतो की या पुढील सत्कार आपण करायचा आहे. चला आमचे पाणी सौजन्य तेजस दादा कदम आणि तुषार दादा कदम या आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. क्या बात आहे, तेजस कदम आहेत का सर? पाहिलं ना, एक या टीमचा लकी चॅम्प तर दुसरा आज संपूर्ण दिवसामध्ये फोटोग्राफरची भूमिका तुषार निभावत होता. ये तुषार दादा ये लवकर, तुषार दादा ये लवकर. ज्याने स्वतःचा फोटो काढला नाही दुसऱ्यांचे फोटो काढले त्याचा आता फोटो काढला जाईल. तुषार यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रत्येकाला त्याने या आयफोन मध्ये टिपलेला आहे आणि टीम साठी रील्स असू द्या किंवा अनेक काही काम सोशल मीडियावरती संघाला सुप्रसिद्ध करणारे नाव आहे तुषार कदम. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सख्या भावांची जोडी आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यांच्या नावावरती देखील चर्चा होईल. नाश्ता सौजन्य तुषारजी शिवणारे आणि प्रशांतजी शेवडे. चला या आमचे शेवटचे सत्कार मूर्ती आपल्याला पाहायला मिळाले. येस पंकज दादा या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला. तो एक स्टार खेळाडू आहेत या संघाचे स्टार खेळाडू पंकज दादा आपल्या शुभ हस्ते साईराज दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो यथोचित असा सन्मान. यस आपण जाऊ यात फायनलचा मॅन ऑफ दी मॅचचा अवॉर्ड. फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड राहिला होता आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कुणाला गेला असेल? नाव येऊ द्या, नाव येऊ द्या, नाव येऊ द्या तुमच्यातनं. आणि तो खेळाडू आहे संघाचा कॅप्टन धनाजी. या धनाजी ज्याने सुरेख असं षटक हाताळलं त्याच्या शुभ हस्ते त्यांना दिलं जाते. सुनील दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते धनाजीला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. काय बहारदार खेळ दाखवला. फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग अप्रतिम कामगिरी त्यांनी दाखवली आणि ते पहा त्यांना या मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. वेल प्लेड धनाजी भाऊ. यस आपण आणि याच दरम्यान वारणा क्रिकेट असोसिएशनचे सर्व आणि कमिटी मेंबर सन्माननीय चेतन दादा पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. या चेतन दादा या. यस आज जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर महादेव कदम आणि चेतन पाटील हे वारणा मोरणा असोसिएशनचे दोन असे पिलर आहेत ना की न डगमगता न घाबरता असोसिएशन कसं उभं करता येईल याचा विचार नेहमी त्यांच्या डोक्यात असतो आणि आमच्या खेळाडूंना कशी संधी मिळेल हे पाहावं लागतं. या पंकज दादा या आपल्या शुभ हस्ते आणि अजय दादा यांच्या शुभ हस्ते केला जातो या सत्कार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आले किती गेले किती उडून गेला फरारा परंतु चेतन भाऊंचा अजूनही आहे 32 शिवायामध्ये दरारा. काल पण आज पण आणि उद्या पण राहणार हा दरारा. चेतन भाऊ मी आवर्जून या नावाचा उल्लेख करतोय. मी कॉमेंटेटर
आणि मला 32 शेळ्यामध्ये पहिल्यांदा आणणारं नाव आहे चेतन पाटील आणि दादांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान आता केला जातवा. यस सबसे कातिल चेतन पाटील म्हटलं होतं ना. सबसे कातिल चेतन पाटील का म्हटलं जातं? अंपायर सौजन्य कुमार सिद्धेश दादा कदम या. सिद्धेश कदम दादा या लवकर या. लगेच सत्कार केला जातो. या लगेच या. तेजस कदम या. आपल्या शुभ हस्ते केला जातो सत्कार. हे तेजससाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. या जेव्हा जेव्हा दोस्ती 11ची मॅच असते ना तेव्हा तेव्हा तेजस हा खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित असतो. आणि एक विशेष सन्मान या ठिकाणी आज घेतला जातोय. तो म्हणजेच नाठवडे गावचे युवा उद्योजक आणि आज गावावरून आले खेळले आणि आपल्या संघाला विजेतेपद पटकावून दिलं असे अर्जुन दादा मोहिते यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. एक लेजेंडरी खेळाडू अजय दादा गायकवाड आपल्याला विनंती करतो. अनिल दादा गायकवाड या. आपल्या शुभ हस्ते केला होता सत्कार. अर्जुन दादा मोहिते एक लेजंड खेळाडू आपल्याच गावातील एक लेजंड खेळाडू आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना आज जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना कुमार स्वप्नील धनाजी यांच्या खांद्याला खांदा लावून आज जर कोण लढलं असेल ना मैदानात तर ही व्यक्ती आहे. नाव आहे अर्जुन मोहिते. काही कारणास्तव मागील 3 संडे तुम्ही हारत होता ना. अर्जुन भाऊ तुम्हाला गाईड करायला नव्हते. आज अर्जुन भाऊंचा गायडन्स तुम्हाला लाभलाय आणि आज तुम्ही पहिल्या नंबरची ट्रॉफी पटकावली आहे. तसं आता कुणाचा चुकून माकून जर सत्कार राहिला असेल तर माफी असावी. वळूयात आपण आता बक्षीस समारंभाकडे. जास्त वेळ घेणार नाही. आपण सर्वात प्रथम जाऊयात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यासाठी 2 नावे होती. एक KSK मधील एक नाव होतं आणि एक आपल्याच भागातील एक नाव ज्याचं नाव आहे अनिल गायकवाड. तर तो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्याच्या एका कॅचवर संपूर्ण मॅच फिरली होती असे अनिल गायकवाड ठरतात. मी सन्माननीय लक्ष्मण कदम साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अनिल गायकवाड याला एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. मित्रांनो अनिल गायकवाडसाठी जी कॅच पकडली होती ना ती लाख मोलाची कॅच होती आणि बक्षिसात घेऊन जाणारी कॅच होती. अनिल दादा जरासा चेहऱ्यावर स्माइल करा. बक्षीस मारलंय आज जरा स्माइल असू द्या चेहऱ्यावर. यस आपण जाऊयात या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट ज्याने अक्षरशः फलंदाजाच्या पायात बेड्या ठोकल्या. मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सार असा नाठवडे संघाचा धनाजी वनारे ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. येस व्यंकटेश मुदलियार सरांकडून एक ब्रँडेड टी शर्ट जे बेस्ट फिल्डरला देण्यात येणार आहे. ट्रॉफी बेस्ट बॉलरला माफ करा बेस्ट बॉलर मालिकावीर आणि बेस्ट बॅट्समन असे 3 ब्रँडेड टी शर्ट जे सकाळच्या सत्रामध्ये एस अनिल दादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते दिलं जाणार आणि येणाऱ्या जे ठरतील त्यांना बोलावं लागणार आहे. 2 शब्द तरी बोलावं लागणार आहेत. यस जो खेळाडू ठरणार त्याला बोलावं लागणार आहे. यस अनिल भाऊ आज बोलावं लागेल कारण एका लेजंड खेळाडूंच्या मार्फत आपल्याला हे टी शर्ट संपादन करण्यात आले. सकाळी त्या लेजंडने आले होते. त्यांनी आपल्याला गाईड केलं. आपण देखील लेजंड आहात आणि या स्पर्धेमध्ये आपण तब्बल 7 विकेट घेतलेत. आणि धनाजी वनारे यांनी काय सांगाल आपल्या खेळाबद्दल आणि आपल्या या संपूर्ण टीम बद्दल काय सांगाल? खरं तर आयोजन टीमचं माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन आणि माझ्या गावच्या प्लेयरांचं आणि टीमचं बी हार्दिक अभिनंदन. आणि माझी इच्छा होती की पहिलं बक्षीस मारायचं. सगळ्यांचं इच्छा होती पण ते आज खरं ठरलं.
आणि गावावरून जे मेसेज आमच्यापर्यंत पोहोचले की आज माझी टीम खेळली, लढली, योद्ध्यासारखे लढली, त्यांच्याबद्दल काय सांगाल? गावच्या सपोर्टबद्दल काय सांगताल? त्यांचा सर्वांचा धन्यवाद. यस, आणि हे होते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यस, संपूर्ण संघाला विनंती करतो आपण कृपया खाली जायचंय. हे संपूर्ण कदमवाडी संघ आपल्याला विनंती करतो की आपण संपूर्ण संघ खाली गेला, आपण देखील दादा सहकार्य करा. यस, आपण जर पाहिलं तर व्यंकटेश मुदलियार सरांकडून बेस्ट बॅट्समन साठी टी शर्ट आहे, बेस्ट बॉलर साठी टी शर्ट आहे आणि मालिकावीर साठी टी शर्ट आहे. यानंतर आपण जाऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्याने तब्बल 60 धावांच्या आसपास धावा केल्या, एक लेजंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. कोण असेल? कोण असेल? कदमवाडी कोण असेल? नाव येऊ द्या जरा, घरी जायचंय ना, जेवायचंय. नाव येऊ द्या, कदमवाडी नाव येऊ द्या. कोण असेल तुमच्याकडे? कोण नाव असेल? तुमच्या बॅट्समनवर तुम्हाला भरोसा नाही? तुमच्या बॅट्समनवर तुम्हाला भरोसा नाही? आणि या बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय नाटवडे गावचा बापू वाघमारे. यस, मी बेस्ट बॅट्समन दीपक दादा आणि सुमित दादा कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बापूला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा किताब द्यायचा आहे. आणि यस, बापू आपल्याला बोलायला लागणार आहे, त्या तयारीमध्ये आपण यायचं, याची दक्षता घ्या. बापू या, लगेच या, बापू लगेच या. यांना लेजंड खेळाडू म्हणण्यामध्ये हरकत नाही, कारण वयाची 35च्या आसपास वय आहे. पहा हे सेलिब्रेशन पहा, आपल्या खेळाडूला खांद्यावर घेऊन आलेत. 40+ खेळाडू आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या 40+ खेळाडूसाठी. 40+ हा खेळाडू, लेजंड खेळाडू आपल्या संघासाठी अहोरात्र मेहनत घेऊन या ठिकाणी आला. आणि यस, आपण त्यांच्याशी थोडंसं चर्चासत्र देखील करणार आहोत. बापू बोलावं लागणार आहे. बापू, सर्वात प्रथम या आयोजनाबद्दल काय सांगाल? अगदी शनिवारपर्यंत आपला संघ या चषकामध्ये खेळणार नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे असं सांगत होता, मात्र ऐन टायमाला आपण एंट्री केली आणि आपण फायनलचं बक्षीस मारलं. कसं वाटतंय? सर्वप्रथम मी उपावळे आणि कदमवाडी संघाचं खूप खूप अभिनंदन करतो, कारण त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं होतं. आणि आमच्या संघाचे बरेच प्लेयर गावी जाणार होते, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं होतं. आणि अचानक शुक्रवारी सुरेशचा फोन आला की आपल्याला मॅच द्यायची आहे. त्यात कुमार आमच्या गावावरून येतो जर रविवारी, आणि त्याने रविवारी येऊन सगळ्यांचं नियोजन केलं. धनाजी वनारे आणि आलेत, आणि सगळ्यांचं आमची इच्छा होती. खूप दिवस झाले आम्ही तिसऱ्या याच्यावर राहिलो होतो की तिसऱ्यानंतर आम्हाला आज चान्स भेटत नव्हता. फायनली आम्ही आज ते सगळ्यांचे स्वप्न पूर्ण केले आणि आमचे सगळे मुले खुश आहेत आज. त्याबद्दल सर्व मुलांचं आणि दोस्ती चषक 11चं खूप खूप अभिनंदन. आणि यस, व्यंकटेश सरांकडून एक ब्रँडेड टी शर्ट, एखाद्या मोठ्या व्यक्तीने आपल्या पाठीवर थाप द्यावी अशी टी शर्ट 2 थाप दिली, त्यांच्याबद्दल काय सांगताल? मी खरं सांगतो, म्हणजे माझं आता वय 40 झालेलं आहे आत्ताच्या याच्यामध्ये, आणि फर्स्ट टाइम मला असं काही टी शर्ट भेटलेलं, त्यातून त्याचं खूप खूप अभिनंदन करावं, तेवढं कमीच आहे. आणि मला खूप म्हणजे आज झोप लागणार नाही आहे, घरी शिवाय भेटतील पण मी खूप आनंदात आज झोपेल, एवढं नक्कीच. थँक्यू. यस, हा होता बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. यस, आपण प्रथमतः जाऊयात रनरअप संघ ठरलाय तो म्हणजेच या स्पर्धेचा रनरअप संघ आजचे आयोजक दोस्ती 11 उपवळे कदमवाडी संघ. या दोस्ती 11 संघ या तिघे चौघ लगेच या. मी बाबाजी पाटील आणि गुणवंत पाटील आणि आमचे नामदार आमदार सन्माननीय सत्यजित भाऊ देशमुख यांचे PA सरापले सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आज द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण द्यायचंय. मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे. PM सर, आपण हजेरी लेट लावली आज, पण आपल्या बंधूने आज आपली जागा भरून काढली, बरोबर?
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संपूर्ण संघासाठी. अनिल दादा गायकवाड या. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. अंबाबाईच्या नावान, सिद्धेश्वराच्या नावान. यस, आज जर पाहिलं तर ज्योतिबाच्या नावान चांग भलं असं आपण जयघोष पाहतोय. यस, आपण लगेच जायचं नाहीये, अजून मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे. आपण ट्रॉफी घेऊन खाली जाऊ शकता. आणि आता जी उत्कंठा मी आणली होती, मॅन ऑफ द सिरीज, या स्पर्धेचा सिरीज कोणता खेळाडू असेल हे पहा. दोन नाव आलेत. एक गोलंदाजीमध्ये चतुर आहे, एक फलंदाजीमध्ये चतुर आहे आणि दोघं ऑलराऊंडर आहेत दोन्ही संघामध्ये. दोघांमध्ये बॅटल देखील चांगलं झालं. आणि एक आहे कुमार, एक आहे कुमार ज्याच्या चेहऱ्यावरची स्माइल कधी हटत नाही. दुसऱ्या बाजूला आहे महादेव कदम, त्याच्या चेहऱ्यावरची कधी स्माइल हटत नाही. कोण असेल या दोघांमध्ये? कोण असेल? आवाज येऊ दे, आवाज येऊ. तुमच्याकडून तिकडून आवाज येतो. कोण आहे? आणि ज्याने या मॅच मध्ये आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो, 71 धावा केल्या आणि 3 गडी बाद केला असा महादेव कदम ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. पहा एंट्री, पहा रॉयल एंट्री. हे प्रेम आहे मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही जिंकता त्यावेळेला तुम्हाला खांद्यावरती उचलून घेतलं जातं आणि आपल्या गावाचं नाव 7 समुद्रा पलीकडे पोहोचवणारा हा महादेव कदम, आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हे आयोजन जर आवडलं असेल तर या आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. मी सन्माननीय संदीप दादा कदम आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज आपण महादेव कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या कुमारसाठी देखील होऊन जाऊ द्या. कुमारने देखील चांगला परफॉर्मन्स केलाय, मात्र थोड्या फरकामुळे त्याला विकेट्स न मिळाल्यामुळे कुमार थोडासा कमी पडला. बेटर लक नेक्स्ट टाइम कुमार. आता तू प्रयत्न केलायस, आज चोकसचा डाग लागला होता तुमच्यावर तिसऱ्या राऊंडला हरण्याचा, तो आज पुसलायस. पुढच्या वेळेला अजून जोमाने उभा राहू. यस महादेव सर आपल्यावर बाईट. यस महादेव, जसं सुनील सर सकाळपासून उल्लेख करत होते, 32 शिराळा असोसिएशन मध्ये तुम्ही एंट्री केलीत. एंट्री केल्यानंतर अनेक गावांना, वेगवेगळ्या गावांना ट्रॉफी जिंकून दिली. आज स्वतःची टीम झाली आणि बॅक टू बॅक 2 संडे उपविजेता झाला. कसं वाटतंय? उपविजेता झाला. जरा थोड्यासाठी चॅम्पियन होता वाचलो, ते जरा दुःख आहे. पण या गोष्टीचा आनंद आहे की इथून मागे मी चिठ्ठी प्रक्रियेमध्ये खेळत होतो, कारण का माझ्या गावची टीम होत नव्हती. त्यानंतर या एक वर्षापाठीमागे मी सगळ्यांना भेटलो, टीम तयार केली आणि बघता बघता या टीमने कमीत कमी 12 ट्रॉफ्या मारल्या एका वर्षात. याच गोष्टीत मला खूप अभिनंदन आहे, अभिमान वाटतो. आणि हे सांगा की हळूहळू मुलं करतात, आपली चांगली प्रगती करतात. फक्त गावकऱ्यांचा असाच सपोर्ट राहू दे, हेच मी सांगेन प्रत्येकाला. आणि आज पहिलं आयोजन आहे. सन्माननीय सत्यदेव भाऊ देशमुख यांचे पीए खास वेळात वेळ काढून आज या चषकाला या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर बसलेत. त्यांच्याबद्दल काय सांगताल? त्यांचं खरं आभार मानतो पहिल्यांदा की आमच्या शब्दाला मान देऊन ते इथपर्यंत आलेत. आणि तसं बघायला गेलं तर गावावरून सुद्धा आमचे भरपूर म्हणजे लोक आलेत. सुनील आलाय, दादा आलाय, सगळे बऱ्यापैकी गावावरून त्यांना एका फोनवर आलेत. पण पावसाळा असल्यामुळे आम्ही जास्त लोकांना बोलवू शकलो नाही. पण ज्या वेळेला आम्ही टेनिसला टुर्नामेंट घेऊन ना त्यावेळेस सगळ्यांना आवर्जून नक्की बोलवणार. आणि हे पहिलंच वर्ष आहे आमचं, त्यामुळे जर काय चुकलं माफलं असेल तर क्षमा असावी सगळ्यांच्याकडून, हेच मी बोलेन. आणि आज या संपूर्ण आयोजनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या संघासाठी आणि विशेष करून या वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीबद्दल 2 शब्द काय सांगताल? वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन हे आता नवीनच आहे, तरी हे एक संत गतीने चाललंय, पण चांगलं चाललंय आमचं. म्हणजे जेणेकरून बाबा प्रत्येक संडेला टुर्नामेंट होतात आणि 4-4 ओव्हरच्या मॅचेस होतात, हे बघून आम्हाला खूप छान वाटते. आणि या 4-4 ओव्हरमधून मुलं घडत चाललेत की बाबा 1 ओव्हर 2 ओव्हरमध्ये न घडण्यापेक्षा 4-4 ओव्हरमध्ये चांगली मुलं घडत चाललेत. सगळ्यांना खेळायला चान्स मिळतोय, त्यामुळे आम्ही.
आणि धन्यवाद. हे होते या स्पर्धेचे, या दोस्ती चषकाचे मालिकावीर. आणि यानंतर आपण पहिला प्रथम पारितोषिक देऊयात ज्यांचं जे स्वप्न 3 संडे भंगलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरलं. संपूर्ण नाटवडेकर त्यांच्या पाठीशी आहेत आणि आज त्यांचं स्वप्न सत्यात उतरलं. असा चॅम्पियन संघ ठरतोय दोस्ती चषक 2025 पर्व क्रमांक 1 चा ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटवडे. या संपूर्ण संघ आपल्याला विनंती करतो या लगेच. यस, मी प्रमोद दादा पाटील शेठ आणि सरपले साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संपूर्ण मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी द्यायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कदमवाडी संघ चॅम्पियन संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्योतिबाच्या नावानं चांग बोल. आणि अशा तऱ्हेने हा चषक आणि हे संपूर्ण चषक या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वारणा मोहना क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा अंतर्गत दोस्ती 11 कदमवाडी उपवळे या संघाने मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. त्यांचा देखील आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. आजचा हा चषक इथे संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.